चिमूर तालुक्यातील खडसंगी येथे सर्पदंशामुळे 29 वर्षीय विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी घडली। विशेष म्हणजे मातृदिनाच्या दिवशीच 2 लहान मुलांच्या डोक्यावरून आईचं छत्र हरपल्यानं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे। श्वेता संदीप श्रीरामे असं मृत महिलेचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी पहाटे 5:30च्या सुमारास त्या घरगुती कामात व्यस्त होत्या। यावेळी गवाऱ्या जातीच्या विषारी सापाने त्यांच्या हाताला दंश केला। सापाने हाताला घट्ट पकडल्याने घरातील सदस्यांमध्ये एकच खळबळ उडाली। घटनेनंतर नागरिकांनी तातडीने श्वेता यांना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं। तिथे प्राथमिक उपचार करण्यात आले। मात्र प्रकृती चिंताजनक असल्यानं डॉक्टरांनी पुढील उपचारांसाठी नागपूर येथे हलवण्याचा सल्ला दिला। नागपूरकडे नेत असतानाच वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली। 2 लहान मुलांनी मातृदिनाच्याच दिवशी आपल्या आईला गमावल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे।